नमस्कार. आज आपण मुतखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर ज्या व्यक्तींना मुतखडा झालेला असेल, अशा व्यक्तींना ओटीपोटामध्ये खूप वेदना होतात. पाठीच्या खाली मागच्या बाजूला अतिशय वेदना होतात. लघवी करताना त्यांना खूप त्रास होतो. लघवी थोडी-थोडी होते आणि पुन्हा-पुन्हा लघवीला जावं लागतं. त्यासाठी त्यांच्या ओटीपोटामध्ये अतिशय वेदना होतात. त्यांच्या मूत्रमार्गामध्ये अळसर निर्माण होतात आणि अशा सर्व समस्यापासून आपल्याला बरं व्हायचं असेल, तर घरच्या घरी उपाय करून या मुतखड्याचा त्रास आपल्याला कसा बरा करता येईल, याची माहिती आपल्याला आज या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. तर मुतखड्यामुळं आणखीन इन्फेक्शनसुद्धा होतात. मग त्या व्यक्तीला सर्दी होते, ताप येतो, असे वेगवेगळे आजार देखील त्या मुतखड्यामुळे त्यांना जडतात. तर असा हा मुतखडा त्रास देणारा हा घरच्या घरी उपाय करून कसा आपल्याला बरा करता येईल, तर त्यासाठी आपण आज उपाय पाहूया. तर उपाय नंबर 1, तर आपल्याला काय करायचंय, आपल्या घरामध्ये असणारे गहू आणि हरभरे हे समप्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये उकळायचे. उकळल्यानंतर खाली उतरून थंड झाल्यानंतर त्या थंड झालेल्या पाण्याचं सेवन तुम्हाला सव्वा महिना करायचं आहे. आणि मग ते उरलेले जे काही हरभरे आणि गहू आहेत, त्यांचं काय करायचंय, तर त्यांना देखील बारीक कुटायचंय आणि त्याची भाकरी तुम्हाला सव्वा महिना खायची. आणि असं जर केलं, तर सव्वा महिन्यामध्ये तुमचा मुतखड्याचा त्रास पूर्णतः निघून जातो. मुतखडा हा तुमच्या लघवीद्वारे बारीक होऊन विरघळून निघून जातो. आता उपाय नंबर 2, तर त्यासाठी आपल्याला वाळलेली अ, आवळे लागतील आणि ती आवळे आणायची, त्याचं बारीक चूर्ण तयार करायचं आणि ते चूर्ण तुम्हाला मुळ्याबरोबर रोज खायचंय आणि ते खाल्ल्यानंतर देखील तुमचा मुतखडा हळू बारीक होईल आणि तुमच्या लघवीद्वारे तो मुतखडा निघून जाईल. यापैकी कोणताही एकच उपाय करायचा आहे. दोन्ही उपाय तुम्हाला करायचे नाहीत. करून पहा. काय होतंय कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला